ओके, गुड इव्हिनिंग. गुड इव्हिनिंग सर. गुड इव्हिनिंग सर. हां, तर आपण शेवटच्या लेक्चरमध्ये क्रॅमर्स रूल पर्यंत आपण शिकलो होतो, बरोबर. एक थोडक्यात आपण प्रायमरी रिव्हिजन करूया आणि मग पुढच्या टॉपिककडे जाऊया. आजचा टॉपिक आहे इक्वेशन्स रिड्युसिबल टू अ पेअर ऑफ लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स. आता थोडे वेगळे इक्वेशन्स असणार आहे जे तुम्हाला मी दाखवेलच, जे आपल्याला पूर्ण लिनियर फॉर्ममध्ये नसणार आहे, पण नंतर आपल्याला ते लिनियर फॉर्ममध्ये कन्वर्ट करून मग सॉल्व्ह करायचे. असा आजचा टॉपिक आहे. ओके, त्यामध्ये आपण आज प्रॅक्टिस सेट 1.4 आपण पूर्ण सॉल्व्ह करून घेणार आहोत. याच्यामध्ये 4च न्यूमेरिकल आहेत, पण थोडे लेंदी आहेत. ओके, थोडे मोठे आहेत. आपण वन बाय वन बघूया. तर आपण थोडी रिव्हिजन करूया, कारण आज बरेच मुलं नवीन ऍड झालेले आहेत. ओके, तर बघा, आपण सगळ्यात आधी शिकलो होतो, आपल्याकडे लिनियर इक्वेशन्स आपण कोणत्या फॉर्ममध्ये लिहितो? ax प्लस by इज इक्वल टू सी. हे असतं लिनियर फॉर्म, बरोबर. याच्यामध्ये आपण हे पण शिकलो होतो, ए बी सी हे जे लेटर्स जे आहेत, ए बी सी हे जे लेटर्स आहेत, याला आपण काय म्हटलेलं आहे? ए आणि बी. ए बी हे कॉन्स्टंट आहे, नंबर्स आहेत. ए कॉमा बी कॉमा सी हे नंबर्स आहेत, बरोबर. आणि एक्स आणि वाय याला म्हटलेलं आपण व्हेरिएबल. बरोबर. तर आपल्याला जर दोन लिनियर इक्वेशन्स दिलेले असतील, जसे काही a1x b1y इज इक्वल टू c1, त्यानंतर a2x प्लस b2y इज इक्वल टू c2, असे दोन लिनियर इक्वेशन्स दिलेले असतील, तर हे आपण कसे सॉल्व्ह केले हे एकदा आपण थोडक्यात बघूया. आपण इथे 4 टाईपचे न्यूमेरिकल बघितले होते. पहिलं होतं काय? बाय सिंपल ॲडिशन ऑर सबट्रॅक्शन. हे इक्वेशनचे सिंपल ॲडिशन सबट्रॅक्शन करायचे, आपल्याला एक्स वायची व्हॅल्यू भेटते. अशा आपण बऱ्याच प्रकार, त्याच्यामध्ये 2-3 ॲडजस्टमेंट बघितल्या होत्या. काय? त्याच्यानंतर मल्टिप्लिकेशन करावं लागतं कधी कधी एखाद्या इक्वेशनला. त्याचे जर a1 b1 a2 b2 हे जर सारखे नसतील, हे नंबर जर सारखे नसतील, तर आपण मल्टिप्लिकेशन करून मग ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन करतो. हा एक टाईप बघितला होता, बरोबर आहे की नाही. त्यानंतर अल्टरचा होता बघा, एक असा होता 4x प्लस 5y इज इक्वल टू 7, त्यानंतर 5x प्लस 4y इज इक्वल टू 9. हे जे नंबर होते, हा 4 इकडे y कडे आहे, हा x इकडे y कडे. इथे काय करतो आपण? एकदा ॲडिशन करतो, एकदा सबट्रॅक्शन करतो, आणि आपल्याला नवीन इक्वेशन भेटता, मग आपण ते सॉल्व्ह करतो. असे आपण हे सुरुवातीचे 3-4 टाईपचे न्यूमेरिकल बघितले होते. आणि त्यानंतर आपण सगळ्यात महत्त्वाचं बघितलं होता क्रॅमर्स रूल. आता ही सगळी रिव्हिजन होणार आहे बरं का तुमच्या आजचे जे आपण न्यूमेरिकल सॉल्व्ह करणार आहे. जे काही मुलांनी आधीचे लेक्चर अटेंड केलेले नाही, त्यांची सुद्धा काही अडचण नाही, कारण ही परत आपण हेच न्यूमेरिकल परत एकदा सॉल्व्ह करतो. फक्त सुरुवातीची थोडी ॲडजस्टमेंट वेगळी आहे, हे तुम्हाला पुढे समजेल. त्यानंतर आपण बघितलं होता सगळ्यात महत्त्वाचा क्रॅमर्स रूल. ओके, क्रॅमर्स रूल. आता क्रॅमर्स रूलमध्ये काय होतं? 2 इक्वेशन दिलेले आहेत, ते आपण काय फाइंड करतो? डी फाइंड करतो, dx फाइंड करतो, dy फाइंड करतो, आणि त्यानंतर x आणि y फाइंड करतो, बरोबर. x काय असतो? dx अपॉन d. y काय असतो? dy अपॉन d. आता हे dx dy हे 3 काय आहेत? हे तर आहेत डिटर्मिनंट. हे आहेत डिटर्मिनंट. ओके, आता हे डिटर्मिनंट काय आहे, ते सॉल्व्ह कसे करतात, हे आपण एक पूर्ण याच्यावरती व्हिडिओ बनवलेले आहे की डिटर्मिनंट नक्की काय, ते सॉल्व्ह कसे करायचे, आणि क्रॅमर्स रूलवरती. आता जे मुलं नवीन आहेत त्यांनी हे दोन्ही व्हिडिओ बघितले तर त्यांना पूर्ण समजेल. नाही समजलं तर मला परत सांगा, मी तुम्हाला ते समजून सांगेल. ओके, हे डी वगैरे काय आहे, dx कसं सॉल्व्ह करतात. आता याच्यानंतरचा पुढचा टॉपिक आहे आपला इक्वेशन्स रिड्युसिबल टू अ पेअर ऑफ लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स. आता टू व्हेरिएबल मध्ये आता आपल्याला लिनियर इक्वेशन सिंपल असं भेटणार नाही या फॉर्म मध्ये, ax प्लस by असं नाही भेटणार. आता तुमच्या पुढे मी एक न्यूमेरिकल ठेवतोय, मग तुम्हाला समजेल की आपण कशाबद्दल बोलतोय आणि हे कसं सॉल्व्ह करायचं. बघा, न्यूमेरिकल दिसतंय का रे सगळ्यांना आता? हो सर. बरं, चला. हां, सार्थक वाच बरं, काय दिसतंय न्यूमेरिकल? 4 upon x plus 5 upon y. 4 अपॉन x प्लस 5 5 upon अपॉन y इज is इक्वल equal टू to 7. 7. आणि दुसरं काय आहे? 3 upon x plus 4 upon y. 3 अपॉन x प्लस 4 अपॉन y इज इक्वल टू 5. हे 2 इक्वेशन दिले. चला, माईक बंद कर. आता जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर आपला जो लिनियर इक्वेशनचा फॉर्म आहे, लिनियर एक रेषीय समीकरणे, ओके,
तर आता मराठीमध्ये त्याला एक रेषीय समीकरणे म्हणतात, बरोबर? तर तो कसा फॉर्म असतो बरं? ax + by = c. हा आत्ता फॉर्म आपण डिस्कस केला अशा फॉर्ममध्ये. दिसतायत का बरं हे तुम्हाला दोन इक्वेशन अशा फॉर्ममध्ये? आहेत का सिंपल मल्टिप्लिकेशनमध्ये ax by असं आहे का? हो. आहे? नाही. नाहीये. का बरं नाहीये? कारण तुम्ही जर बघितलं, हा जो इथे x हा जो व्हेरिएबल आहे x हा त्याला मल्टिप्लिकेशनमध्ये नाही, त्या 4 ला डिव्हायडेशनमध्ये त्याचा डिनॉमिनेटर आहे. हा y बघा. इथे 5 ला मल्टिप्लिकेशनमध्ये नाही, तो डिव्हाइडला आहे. बरोबर? म्हणजे हे इक्वेशन असं नाही, हे असं आहे a/ax + b/y = समथिंग c असं काहीतरी फॉर्ममध्ये. बरोबर? मग आता हे लिनिअर इक्वेशन म्हणायचं का तर नाही. हे लिनिअर इक्वेशन होत नाही. लिनिअर इक्वेशन असतं ax + by च्या फॉर्ममध्ये. आता हे जे इक्वेशन दिसतंय तुम्हाला इक्वेशन नंबर 1 हे इक्वेशन नंबर 2. ओके. आता पहिली ॲडजस्टमेंट आता बघा, पहिल्या न्यूमेरिकलमध्ये मी तुम्हाला सांगतो, की हे काय करायचं आपल्याला. हे आपल्याला कन्व्हर्ट करायचे लिनिअर फॉर्ममध्ये. हे आपल्याला कन्व्हर्ट करायचे लिनिअर फॉर्ममध्ये. मी आता तुम्हाला थोडं डिटेलमध्ये सांगतो. पुढचे न्यूमेरिकल आपण जरा फास्ट घेऊ. ओके. आता पहिलं इक्वेशन बघा. काय 4/x + 5/y = 7. आपल्याला कशी सवय 4 ला मल्टिप्लिकेशन व्हेरिएबल पाहिजे, 5 ला मल्टिप्लिकेशनला व्हेरिएबल पाहिजे. तरच आपल्याला ते जमतं. डिव्हायडेशनला असल्यावरती आपण सॉल्व्ह करू शकत नाही सिम्पली एकदम. तर आता मग काय करायचं? नीट लक्ष द्या. हे जे इक्वेशन नंबर 1 जे आहे ना, मी आता कसं लिहितो बघा. हे इक्वेशन नंबर 1 मी असं लिहितो. हा 4 बाहेर घेतो. ब्रॅकेटमध्ये करतो 1/x प्लस हा 5 बाहेर घ्यायचा. ब्रॅकेटमध्ये लिहायचं 1/y = 7. बरोबर? आता हे जे पुढचं इक्वेशन आहे, हे पण असं लिहिता येईल का आपल्याला? असं 1/x 1/y मध्ये? सांगा बरं, येईल का लिहिता? काय घ्यायचा? 3 बाहेर घ्यायचा. हां. प्लस a1/x बरोबर. प्लस हां. 4 1/y = 5. is येस, व्हेरी equal गुड. to 5. ओके. बरोबर. असं लिहिलं. बरं आता जर व्यवस्थित बघितलं या दोन नवीन इक्वेशनच्या लिहिण्याच्या याच्यामध्ये बघा बरं. इथं 1/x आहे, इथे पण 1/x आहे. इथे 1/y आहे, इथे पण 1/y आहे. मग आता आपल्याला काय करायचंय? आता नीट बघा. ओके. ॲझ्युमिंग 1/x = m and 1/y = n. आता हे नवीन व्हेरिएबल शोधले आपण. नवीन व्हेरिएबल. ओके. हा m आणि n हे काय झाले आपले नवीन व्हेरिएबल झाले. मग असं जर आपण ॲझ्युम केलं म्हणजे आता मानायचं आपल्याला. काय म्हणायचं की हा 1/x जो आहे ना याला m म्हणायचं. 1/y ला n म्हणायचं. मग काय भेटेल बरं आता आपल्याला हे जे इक्वेशन आहे बघा इथे काय येईल 4 1/x ला काय म्हटलं आपण m. सो इट विल बी m 4m प्लस 5 आणि वर काय हां 5n = 7 बरोबर. त्याच्यानंतर हे काय होईल बरं 3m प्लस 4n = 5 असे दोन इक्वेशन आपल्याला भेटतील. बरोबर. आता मी यांना नंबर देतोय. हे झालं आपलं इक्वेशन नंबर 3. हे झालं आपलं इक्वेशन नंबर 4. बरोबर. दिसतंय का आता? आता समजलं काय केलं आपण इथे? बघा ही जी ॲडजस्टमेंट आहे, ही जी आपण काय करतोय, यालाच म्हणतात कन्व्हर्जन ऑफ नॉन लिनिअर इंटू लिनिअर. आता लिनिअरमध्ये भेटले आपल्याला बघा. हे इक्वेशन तुम्ही म्हणू शकता, हां सर हे लिनिअर आहे. इथे बघा. हे जे 3 आणि 4 नंबरचं इक्वेशन दिसतंय हे लिनिअर फॉर्ममध्ये. 4m + 5n = 7, 3m + 4n = 5. हे आपण सॉल्व्ह केलेले. हे तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल. सर हां, आता सॉल्व्ह करता येतील आपल्याला. येतील का नाही करता आता सॉल्व्ह? हो सर. येतील की नाही? बरोबर. तर आता आपण हे सॉल्व्ह करूया आणि मग परत बघूया की आपल्याला काय करायचंय. ओके. तर आपण सॉल्व्ह करूया. मी परत ते इक्वेशन्स लिहितो एकदा. बघा काय इक्वेशन परत एकदा बघा. कोणत्या आता नवीन इक्वेशनवर लक्ष द्यायचं. हे जे जुने आहेत ना थोड्या वेळ विसरून जायचे. बघा नवीन काय 4m + 5n 5n = 7 4m m + 5n = 7 हे होतं 3 नंबरचं इक्वेशन आणि अजून काय 3m + 4n 3n + 4n 3m + 4n = 5. ओके. हे झालं इक्वेशन नंबर 4. हे दोन इक्वेशन आहे. आता हे लिनिअर फॉर्ममध्ये आहेत का? तर आहे. आता सॉल्व्ह करता येतील का आपल्याला? करता येतील. सांगा बरं आता कसं सॉल्व्ह करायचं? सर एका पहिल्या स्टेप मधून दुसरी मायनस करायची. पहिल्यामधनं दुसरी मायनस करायची. काय होईल? इथं 4 मधनं 3 जाईल, 1 m राहील.
5 मधनं 4 जाईल, एक एन वन राहील. एम. दोन्ही तर रिड्यूस नाही होणार. आपल्याला डायरेक्टली एक कमी करायचा आहे. सर मग मल्टिप्लाय करायचं एका टर्मला. हा, कुठेतरी मल्टिप्लाय करावं लागेल. तर कसं करता येईल मल्टिप्लाय सांगा बरं. बघा, तुम्ही जर म्हटलं ना की याच्यातनं हा मायनस करा, तर काय भेटेल माहिती आहे का आपल्याला? 4m मधनं 3m गेला, एक m राहील. 5n मधनं 4n गेला, परत n राहील. दोन्ही तर व्हेरिएबल रिड्यूस नाही होणार. ओके, त्यामुळे आपल्याला एक व्हेरिएबल आपल्याला रिड्यूस करायचा आहे. मग अशा वेळेला आता आपल्याला इथं काय करावं लागेल? ही जी दोन टर्म आता बघा, इथे दिसतोय 4, इथे दिसतोय 3, इथे दिसतोय 5, इथे दिसतोय 4. या कुठेतरी दोघांमध्ये एमच्या सोबतचा जो नंबर आहे 4, 3 हा इक्वल झाला पाहिजे किंवा 5, 4 हा इक्वल झाला पाहिजे. मग आता कसं करता येईल बरं? कोण सांगेल? कसे इक्वल होतील? 4, 3 इथे इक्वल करायचंय. तर मी काय करतो बघा, तुम्हाला एक आयडिया सांगतो. इथे 3 आहे ना, या 3 ने वरती मल्टिप्लाय करा. आणि हा 4 आहे ना, आणि 4 ने खाली. 4 ने मल्टिप्लाय करा. मग तुम्हाला सोपं जाईल. हे दोन्ही सारखे झाले तर तुम्हाला रिड्यूस करता येतील. मग चला करूया. वरती 3 ने मल्टिप्लाय केल्यावरती काय भेटेल बरं? 3 नंबरचं इक्वेशन सांगा. 12m 12m plus 15n is equal to 21. 21. ओके, आणि दुसरं काय भेटेल? 12m plus 16n is equal to n is equal to 20. 20. 20. इज इक्वल टू 20. हे दोन नवीन इक्वेशन भेटले. हा, आता बघा इथे 12 सारखा आहे. मग ऍडिशन सबट्रॅक्शन मध्ये एक सबट्रॅक्ट केलं तर हा एम कॅन्सल होऊन जाणार आहे. फक्त एन राहील, म्हणजे आपल्याला यांची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करते. बरोबर. आता याला नंबर देऊया आपण, पाहिजे तर 5 आणि हा आहे 6. बरोबर, 5, 6. बघा आपण 6 इक्वेशन पर्यंत गेलोय. आता बघा, हा मायनस केलं तर जाणार आहे. मग आता सोपं कोणतं आपल्याला? 16 मधनं 15 जायला सोपं जाईल. ओके, मग आपण काय करूया? सबट्रॅक्टिंग इक्वेशन 6 5 फ्रॉम 6. 6 मधनं 5 मायनस करायचं, याच्यातनं हा मायनस करायचा, म्हणजे हा वरती लिहावा लागेल आपल्याला. कोणता? 6 नंबरचा. काय आहे तो? 12m प्लस 16n इज इक्वल टू 20. आणि हा काय आहे? 12m प्लस 15n इज इक्वल टू 21. आता हा मायनस करायचा म्हटल्यावर हा मायनस होईल, हा मायनस होईल आणि हा मायनस होईल. हे प्रत्येक वेळेला साईन चेंज करायचं. प्लसचं मायनस, मायनसचं प्लस. आता इथं सगळे प्लस आहे म्हणून मायनस केले आपण. ओके, आता सांगा 12m मधनं 12m गेला, म्हणजे हा 0 झाला. बरोबर. इथे काय झालं? 16 मधनं 15 गेला, n राहिला. एक One n n. राहिला. बरोबर, 1n राहिला. आणि इथं आता 20 मधनं 21 गेला, 1. 1 राहिला. किती जणांचं म्हणणं 1 राहिला? -1 राहिला सर. -1 राहिला ना. 20 मधनं 21 गेला. हा किती राहिला? -1. -1. बरोबर. मग n ची व्हॅल्यू किती भेटली आपल्याला? आता n इज इक्वल टू -1. -1. n इज इक्वल टू -1. आता m ची व्हॅल्यू काढायची. आता m ची व्हॅल्यू काढायला सोपं इक्वेशन कोणतं दिसतंय बरं मला? ह्या दोघांपैकी एकतर 3 घ्या किंवा 4 घ्या. त्याच्यामध्ये n ची व्हॅल्यू ठेवा. आता आपण 3 निवडूया. ओके, पुट n इज इक्वल टू -1 इन इक्वेशन 3. इक्वेशन 3 मध्ये ठेवूया. तर बघा काय येईल आता इथे? 4 is equal m 4m प्लस 5 इंटू bracket -1 इज इक्वल टू 7. ओके, हा काय झाला मग? 4m मायनस 5 इज इक्वल टू 7. आता -5 आहे, इकडे गेल्यावरती तो काय होईल? प्लस 7 प्लस 5. 7 प्लस 5 किती होता? 12. 12. बरोबर. मग आता हा m तसाच राहू द्या, हा 12 तसाच राहू द्या इकडे, आणि हा 4 त्याला डिवाइडला जाईल. किती आला? M is equal to 3. m इज इक्वल टू m is equal to 3. m इज इक्वल टू 3. तो आपल्याला आता m ची व्हॅल्यू भेटली आहे 3 आणि n ची व्हॅल्यू भेटली आहे -1. झालं का सॉल्व इक्वेशन? झालं का सोल्युशन आपलं? नाही, सोल्युशन आपल्याला भेटलं नाही. मग का बरं भेटलं नाही? तर बघा, सर व्यवस्थित आपल्याला बघा. x आणि y काढायचं होतं. हा, आपल्याला कोणती व्हॅल्यू काढायची आहे? x आणि y ची X व्हॅल्यू आणि काढायची. mn नाही काढायचं आपल्याला. बरोबर. मग आता जी मागच्या पेजवरती आपण ही जी अजम्पशन केलं होतं, काय की 1/x इज इक्वल टू m आणि 1/y इज इक्वल टू n. इकडे लक्ष द्यायचं. आता आपण नक्की काय अज्युम केलं होतं आणि आपल्याला कसली व्हॅल्यू भेटली? m ची भेटली आहे आणि n ची भेटली आहे. बरोबर. मग आता हे लिहा इकडे पुढच्या याच्यावरती. काय आपल्याला आपण काय केलेलं होतं? 1/x इज इक्वल टू m होता.
आणि 1/y इज इक्वल टू एन होता. आपल्याला mn ची व्हॅल्यू भेटली, एक्स वाय ची नाही भेटली. मग आता x ची व्हॅल्यू काय येईल बरं? x इज इक्वल टू 1/m अँड y इज इक्वल टू 1/n. हे कसं आलं समजलं का? काही नाही, हा x इकडे डिवाइडला, इकडे मल्टिप्लिकेशनला जाईल, हा इकडे मल्टिप्लिकेशनला, हा इकडे डिवाइडला येईल. रिव्हर्स आहे, रेसिप्रोकल आहे ते. बरोबर. मग हा m इकडे आला, x इकडे गेला. सो x आपल्याला 1/m भेटेल, y आपल्याला 1/n भेटेल. मग आता m ची व्हॅल्यू आहे का आपल्याकडे? तर आहे. मग x ची व्हॅल्यू किती येईल कोण सांगेल बरं? x इज इक्वल टू 1/m. m म्हणजे किती आहे आपल्याकडे? 3 आहे. सो 1/3 अँड y इज इक्वल टू 1/-1 म्हणजेच काय झाला तो? -1च झाला. 1/-1 म्हणजेच -1. आवर सोल्युशन इज देअरफॉर सोल्युशन इज x, y इज इक्वल टू x ची व्हॅल्यू किती भेटली आपल्याला? 1/3, -1. आवर सोल्युशन. हे आपलं फायनल सोल्युशन. m आणि n वरती थांबायचं नाहीये. बरेच मुलं असंच करतात, mn ची व्हॅल्यू आली तर तिथे थांबून जातात, विसरून जातात की आपल्याला x y काढायचं आहे. हे आपलं फायनल सोल्युशन आहे. हे नाही, हे आपलं इंटरमिडिएट सोल्युशन. इंटरमिडिएट म्हणजे काय? की आपण mn अजून केलं होतं तिथपर्यंत आलो होतो. बरोबर. तर परत एकदा बघा, मी थोडक्यात सांगतो तुम्हाला मागचा प्रॉब्लेम काय होता. तर बघा, आपल्याला असं दिलेलं होतं 4/x प्लस 5/y इज इक्वल टू 7 अँड 3/x प्लस 4/y इज इक्वल टू 5. दिस इज नॉट अ लिनियर इक्वेशन. जे आपण सॉल्व्ह करतो ax प्लस by इज इक्वल टू c, असं नव्हतं. आपण काय अजून केलं? 1/x इज इक्वल टू m, 1/y इज इक्वल टू n. आपल्याला दोन नवीन इक्वेशन भेटले, ते आपण नेहमीच्या पद्धतीने सॉल्व्ह केले. बरोबर. नेहमीच्या पद्धतीने सॉल्व्ह केले. प्लस मायनस सबट्रॅक्ट मल्टिप्लिकेशन करून आपण सॉल्व्ह केलं. तर हेच आपण पहिल्या पार्टमध्ये शिकलेलो ह्या युनिटच्या, की हे कसं सॉल्व्ह करायचं. तर आपल्याला n ची व्हॅल्यू भेटली -1. ते काही इक्वेशन मध्ये ठेवली, ते कुठलं इक्वेशन असू शकते या 4 पैकी. ओके. आणि मग आपल्याला m ची व्हॅल्यू भेटली आहे 3. पर इथे थांबायचं का? तर नाही, आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे x आणि y ची. सो व्हॉट इज अवर अझम्पशन? 1/x इज इक्वल टू m, 1/y इज इक्वल टू n. ह्या इक्वेशन मध्ये m आणि n ची व्हॅल्यू ठेवली तर आपल्याला भेटत आहे x इज इक्वल टू 1/3, y इज इक्वल टू -1. हे झालं आपलं फायनल सोल्युशन. समजलं का आता सगळ्यांना? हो. हा, आता समजेल का? आता समजेल ना की नॉन लिनियरचं लिनियर कसं करायचं. बरोबर. ओके. तर आता आपण जातोय आपल्या आता मेन अनसॉल्व प्रॉब्लेम कडे, दॅट इज प्रॉब्लेम सेट 1.4. तुमचा प्रॅक्टिस सेट 1.4 जो आहे तो आपण सॉल्व्ह करून घेऊया. ओके. दिसतंय का आता इक्वेशन? छोटं झालंय. हो. आता दिसतंय इक्वेशन? हो. हा. तर चला बरं, आपण आता 1 बाय 1 करूया सॉल्व्ह. वाचा बरं कोणीतरी, काय इक्वेशन आहे? 2/x minus 3/y is equal to 15 आणि 8/x plus 5/y is equal to 77. ओके. बघा काय आहे? अपॉन x मायनस 3/y इज इक्वल टू 15. हे पहिले इक्वेशन आहे. आणि दुसरं आहे 8/x प्लस 5/y इक्वल टू 77. आता थोडं तुमच्या मागच्या इक्वेशनला फॅमिलियर आहे. बघा, इथं 1/x आहे, इथे 1/y. चला, कोण सांगेल आता पहिलं आपल्याला काय अजूम करावे लागेल? आता लिनियर मध्ये कन्वर्ट करायचे. कसं करायचं? ॲझ्युमिंग 2 2 bracket 1/x 1/x बरं, असं म्हणतात. minus 3 bracket 1/y 1/x minus 3 1/y bracket 1/y is equal to 15. आणि हा कसा लिहिणार? 8 bracket 1/x minus plus 5 1 इक्वल टू 77. बरोबर. हे झालं. मग आता काय अजून करावं लागेल? हा 1/x 1/x दोघांमध्ये कॉमन आहे का? तर हो. तर 1/x ला काहीतरी नवीन लेटर द्या. 1/x इज इक्वल टू n ए द्या, एम द्या, mn घ्या शक्यतो. चला. आणि 1/y इज इक्वल टू n n. ओके. मग आता हे दोन नवीन इक्वेशन कसे भेटतील आपल्याला? तर 1/x काय म्हटलंय आपण? m. सो 2m मायनस 3n इज इक्वल टू 15. त्यानंतर 8m 8m plus 5n is equal to 77. इक्वल टू 77. बरोबर. तर हा झाला आपला इक्वेशन नंबर 1. हे झालं आपलं इक्वेशन नंबर 2. बरोबर.
आता हे दोन इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करता येतील का नेहमीच्या पद्धतीने? तर हो. हो. बरोबर, हे दोन लिनियर इक्वेशन आहेत ते आपल्याला सॉल्व्ह करायचे. चला मग आपण आता हे सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया. याआधी हे इकडचं हे प्रत्येक वेळी लिहिण्याची गरज नाही बरं का, 1/x वगैरे वगैरे. हे तुम्ही डायरेक्ट ॲझम्पन इथून चालू करू शकता. चला आपण चालू करूया. हे इक्वेशन सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया. 2m - 3n = 15. 8m + 5n = 77. बरं, आहे का कुठे सारखे नंबर? इथे 2 आहे, इथे 8 आहे, 3 आहे, 5 आहे. नाही. मग काय करता येईल? कोणते नंबर सर सारखे 4 ने करता येईल? मल्टिप्लाय करायचं फर्स्ट टर्मला. येस, व्हेरी गुड. पहिल्या इक्वेशनला जर आपण 4 ने मल्टिप्लाय केलं तर इथं 8m येईल. बरोबर. तर मी इथे लिहितो मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 बाय 4. मग काय भेटेल बरं आपल्याला 4 ने मल्टिप्लाय केलं तर? 8m minus 8m minus 12n 12n is = equal to 60. 60. बरोबर. याला म्हणूया आपण इक्वेशन नंबर 3. आता त्याच्यासोबत हेच लिहूया. दुसरं कोणतं आहे? 8m 8m plus 5n is equal to 77. = 77. बरोबर. हे झालं इक्वेशन नंबर 2. आता हे दोन कसे सॉल्व्ह करता येतील? कशातनं काहीतरी मायनस करावं लागेल तरच 8m कॅन्सल होईल. बरोबर. कशातनं काहीतरी मायनस केलं तरच तो कॅन्सल होणार की नाही? बरोबर. मला सांगा तर कशातनं काय फर्स्ट टर्म मायनस मधून करावं लागेल? सेकंड कॅन्सल करायची. कोणत्या टर्म मधून? थर्ड मधून हा, सेकंड मायनस करायची. थर्ड मधून सेकंड मायनस करायचं. 60 मधून 77 मायनस केले ते सोपं आहे की 77 मधनं 60 मायनस करायला सोपं आहे तुला? 77 मधनं 60. 77 मधनं 60 मायनस केलं तर सोपं जाईल. तिथं पॉझिटिव्ह नंबर येईल आणि इथे बघा हा निगेटिव्ह नंबर आहे तो सुद्धा पॉझिटिव्ह येईल. बघा मी काय म्हणतोय. ओके. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 3 फ्रॉम 2. ओके, फ्रॉम 2. आता याच्यातनं हा मायनस करायचा. मग आता वरती कोणता लिहायचा? 2 वाला. दुसरी इक्वेशन 8m + 5n = 77. = 77. बरोबर. आणि खाली काय येईल? 8m 8m - 12n = 60. आता बघा हे जे आपण डिसिजन घेतलं की कशातनं काय मायनस करायचं, त्याचा ऍडव्हान्टेज बघा काय झाला. 8m तर कॅन्सल होणार, हा मायनसच आहे, याचा काही प्रश्न नाही. पण हा मायनस आहे, हा 12, हा काय होईल इथे? बरोबर. आणि हा इकडे काय होईल? हा मायनस होईल. बरोबर. हा मायनस होईल. मग आता बघा काय होईल? हा 8m गेला, इथे किती राहिला? 0. बरं. आता 5 आणि 12 यांची काय होईल? ऍडिशन होईल, कारण दोघं काय झाले? पॉझिटिव्ह झाले. बरोबर. तर किती राहिले इथे? प्लस 17n. यस, व्हेरी गुड. 17n. आणि इकडे बघा काय राहिलं? 77 मधनं 60 गेले, 10. 17च राहते. बरोबर. सो नाव 17n, therefore 17n is equal to 17. बरोबर. म्हणजेच n किती आला? n is equal to 1. 17/17. यांची व्हॅल्यू भेटली आपल्याला 1. बरोबर. यांची व्हॅल्यू भेटली n. आता तुम्ही सांगा n. सर मला 5n मधून 12n कसं करतात मला ते कळलं नाही सर. बघा इथं काय केलं आपण? सबट्रॅक्ट केलं. सबट्रॅक्ट करताना काय करतो आपण? जे ज्या खालच्या टर्म आहेत, खालच्या इक्वेशनचे, त्याचं साईन चेंज करून घेतो. आता साईन चेंज करताना काय व्हायचं? हा 8m प्लस आहे तो मायनस होईल, हा 12n मायनस आहे तो प्लस होईल, आणि हा 60 प्लस आहे तो मायनस होईल. म्हणून आपण इथे साईनची एक अजून स्टेप लिहिली बघा इथे, मायनस प्लस मायनस. आता 8m आणि हा 8m यांच्यामध्ये काय होणार? सबट्रॅक्शन. मग किती झाला? तो 0 झाला. पण इथे 5nचं नवीन आहे, 12nचं नवीन साईन कन्सिडर करावं लागेल तुला. इथे 5n + 12n झाला. लक्षात आलं का? आता 5nचा प्लस 12 झाला, तो किती आला? 17 झाला. आणि इथे काय झालं? 77 मधनं 60 गेले, राहिले किती? 70. काय डाऊट आहे आता? नाही. सगळ्यांना समजलंय? सगळ्यांना समजलं इथपर्यंत? ओके. तर आपल्याला n भेटलाय 1. आता आपल्याला काढायची आहे n ची व्हॅल्यू. आता n ची व्हॅल्यू काढायची आहे, m ची व्हॅल्यू काढायची आहे. तर m ची व्हॅल्यू काढण्यासाठी बघा किती इक्वेशन आपल्याकडे. हे 2 नंबरचं आहे, 3 नंबरचं आहे, परत हे 1 नंबरचं आहे. कोणतं सोपं दिसतंय बरं ह्या सगळ्यांपैकी? 1 नंबर. 1 नंबरचं सोपं आहे बघा. 2, 3 थोडं कॅल्क्युलेशन सोपं आहे की नाही? मग ते यूज करूया आपण. तुम्हाला तुमची अडचण बघा, इथे अडचण काय होऊ शकते? सर नक्की कोणतं यूज करायचं? कोणतंही करा, पण माझं सजेशन राहील जे सोपं आहे ना तेच करायचं. म्हणजे तुम्ही इथे ठेवलं तरी तीच व्हॅल्यू भेटणार, 3 मध्ये ठेवलं तरी तीच व्हॅल्यू भेटणार, 2 मध्ये ठेवलं तरी ती व्हॅल्यू भेटणार, 1 मध्ये ठेवलं तरी सेमच व्हॅल्यू भेटणार. म्हणजे कॅल्क्युलेशन सोपं आहे ते इथे निवडायचं. ओके. सो पुट n is equal to 1 in equation 1.
इक्वेशन 1 मध्ये आपल्याला ही व्हॅल्यू ठेवायची. ओके, तर 1 इक्वेशन काय होता? 2m 2m minus 3 bracket 1 n ची व्हॅल्यू आहे 1 इज इक्वल टू 15. म्हणजेच काय भेटलं आपल्याला? 2m minus 3 इज इक्वल टू 15. म्हणजेच 2m इज इक्वल 2m 15 plus 3 15 प्लस 3. 2m इज इक्वल टू 18. 18. m इज इक्वल टू 18 बाय 2. ओके, किती आला तो? 9. सो m ची व्हॅल्यू भेटली आपल्याला 9 आणि n ची व्हॅल्यू भेटली आपल्याला 1. बरं, थांबायचं का इथे? नाही नाही काय करायचं? नाही मग काय सर, करायचं? अजून x आणि y काढायचं x आणि y आपल्याला. काढायचं आहे नाही का आपल्याला? x आणि y काय आहे? 1 अपॉन x इज इक्वल टू m आणि 1 अपॉन y इज इक्वल टू n. मग इथे काय लिहितो मी? 1 अपॉन x इज इक्वल टू m आणि 1 अपॉन y 1 upon y is equal to n. n. मग आपल्याला इथे काय भेटेल याच्यातनं? आपल्याला याचं रिसिप्रोकल आहे. म्हणजेच आपल्याला x भेटेल 1 अपॉन 9 आणि y 1 भेटेल upon आपल्याला 9. 1. 1 अपॉन 1 म्हणजेच 1. बरोबर ना? 1 अपॉन n. 1 अपॉन n म्हणजेच 1. 1 बाय 1. बरोबर? 1 बाय 1 म्हणजेच तो 1 आला. बरोबर? सो आवर सोल्युशन इज x, y that will be equal to 1 upon 9. 1 upon 9. 1 upon 1. 1 अपॉन 1 म्हणजेच 1. तू असं 1 अपॉन 1 लिहिण्याची गरज नाही. तू 1च लिहायचं. बरोबर? बरं, इथपर्यंत कोणाला डाऊट आहे काही? नाही सगळ्यांना समजलंय? नाही हो समजलंय? आता आपण थोडं एक लेवल रेज करणार आहे याच्यातली. तुमच्या बुकमध्ये थोडा एक वेगळा प्रॉब्लेम दिला. आता 1 अपॉन x एवढं सिंपल आहे. ओके, हा सिंपल प्रॉब्लेम झाला. आपण आता दुसरा बघूया काय आहे. दिसतोय आता प्रॉब्लेम? बघा काय आहे. हा आहे 10 अपॉन x प्लस y प्लस 2 अपॉन x मायनस y इज इक्वल टू. ओके, आणि दुसरं इक्वेशन आहे ते मी इथे लिहितो. 15 अपॉन x प्लस y मायनस 5 अपॉन x मायनस y इज इक्वल टू मायनस. सोपं आहे का रे इक्वेशन? हॅलो, नाही सर, थोडं अवघड वाटतंय. अवघड वाटतंय? बरं, काय अवघड नाही. सगळे आहेत ना ऑनलाईन? ओके, हां, चला जाऊया आपल्या प्रॉब्लेमकडे आता. तर बघा, आता हे जे पहिले इक्वेशन आहे ना, तर आपण आपल्या फॉर्ममध्ये लिहून घेऊया. हा 10 बाजूला घ्या. 10 बाजूला घेतला, काय राहिलं? 1 अपॉन x प्लस y. बरोबर? इथे 2 बाजूला घ्या, काय राहिला? 1 अपॉन x मायनस y इज इक्वल टू 4. बरोबर? आणि दुसरं काय होईल बरं इथे सांगा बरं? 15 इन ब्रॅकेट 1 अपॉन x प्लस y x plus y मायनस 5 1 अपॉन x मायनस x y minus y इज इक्वल टू मायनस 2. minus 2 बघा आता सारखं दिसतंय का ब्रॅकेट मधलं टर्म? बघा इथे x 1 अपॉन x प्लस y, इथे 1 अपॉन x प्लस y, इथे 1 अपॉन x मायनस y, इथे पण 1 अपॉन x y. बरोबर की नाही? x मायनस y सगळं आहेत की नाही साहेब? हां, मग आता जे आपण मागच्या न्यूमेरिकल मध्ये 1 अपॉन x ला m म्हटलं होतं, आता इथे काय अज्युम करायचं नीट बघा. ॲझ्युमिंग 1 अपॉन x प्लस y, ही जी पूर्ण टर्म आहे याला m म्हणा, आणि ही जी टर्म आहे 1 अपॉन x मायनस y, ही दुसरी टर्म आहे याला n म्हणा. आता तुम्हाला 2 इक्वेशन भेटतात. आता सांगू शकाल की इक्वेशन काय भेटेल? काय भेटेल बरं? पहिलं इक्वेशन काय होईल? 10m काय होईल? 10m plus 2n is equal to 4. 2n 2n इज is इक्वल equal टू to 4. 4. आणि दुसरं काय होईल? 15m minus 5 minus 5n 5n is equal मायनस 2. बरोबर? तर आता हे झालं इक्वेशन नंबर 1, हे झालं इक्वेशन नंबर 2. आता हे जर 2 इक्वेशन बघितले तर हो, आता हे जर आपले ax प्लस by इज इक्वल टू सी या फॉर्म मध्ये दिसत आहेत आणि आपल्याला सॉल्व्ह करता येतील का नाही आता हे सॉल्व्ह करता? बरोबर की नाही? हां, तर आता हे इक्वेशन आपण सॉल्व्ह करूया. बघा काय होता? 10m प्लस 2n इज इक्वल टू 4.
होतं इक्वेशन नंबर 1. दुसरं होतं आपलं 15m - 5n. 15m - 5n इज इक्वल टू -2. होतं इक्वेशन नंबर 2. आता हे आपल्याला सॉल्व्ह करायचे, बरोबर. हा, तर काय करता येईल बरं सांगा आता, कसे सॉल्व्ह करायचे हे. To multiply equation first by 5. याला 5 ने मल्टिप्लाय करायचं. पहिल्याला काय होईल 5 ने मल्टिप्लाय केलं, इथं 50 होऊन जाईल, तर 10 होऊन जाईल. 50m plus 10n is equal to इथं 20. 50 50 होईल ना, काय होईल, काय उपयोग होईल आपल्याला. इथं 50, इथं खाली 15 आहे 15. सर 15 नी फर्स्ट ला करायचं आणि 10 नी सेकंड ला. बर, अजून काही ऑप्शन. फर्स्ट इक्वेशन ला 50 नी आणि सेकंड इक्वेशन ला 2 नी. हा, 10 नी सर. बघा आता तिचं म्हणणं काय, तुम्ही काय रिड्यूस करता त्याच्यावरती डिपेंड आहे. इथे जर तुम्ही 5 ने मल्टिप्लाय केलं, 5 ने मल्टिप्लाय केलं, तर इथे किती होईल, सर मग 50 खाली येईल. 2 ला. आणि 2 खाली नी. 2 ले करायचं, बरोबर. म्हणजे इथे या दोन टर्मच्या सारख्या होऊन जाईल. बघूया आपण काय होतं. आता ज्यांना समजत नाही त्यांनी बघा, पहिल्याला 5 ने मल्टिप्लाय करा, किती येणार रे. इथे होणार 50m प्लस 10n इज इक्वल टू 20. बरोबर आहे का. दुसरं इक्वेशन काय होणार, दुसरं काय होणार सांगा. 30m, बघा 2 ने मल्टिप्लाय मायनस -10n इज इक्वल टू -4. बरोबर. याला नवीन नंबर द्या. हे झालं इक्वेशन नंबर 3, हे झालं इक्वेशन नंबर 4. बरोबर. हा, आता बघा इथे 10n 10n दिसतंय, बरोबर. आता येईल सॉल्व्ह करता, येईल की नाही. त्यात ऍडव्हान्टेज बघा, एक प्लस एक मायनस आहे, म्हणजे सिंपल याला ऍडिशन केलं तरी आपलं सोल्युशन येऊन जाणार, बरोबर की नाही. चला मग आता ऍड करा बरं. ऍडिंग इक्वेशन 3 and 4. बरोबर. करा बरं ऍड. काय होईल इथे 50m प्लस 10n प्लस 10n is इज equal इक्वल to टू 20. 20. आणि हा आहे 30m 30m मायनस minus 10n is equal to equal to -4. हे ऍड करायचे. आता इथे साइन चेंज नाही होणार. ओमकार लक्षात राहील का आता. ऍडिशन नाही होत जेव्हा सर ऍड ला साइन नाही चेंज होत का. ऍड ला साइन नाही होत चेंज, 70m 80m बरोबर. प्लस काय होणार 0. 20m याची ऍडिशन किती होणार 16 इज इक्वल टू 16. बरोबर. तो काय भेटला आपल्याला 80m इज इक्वल टू 16. तो m काय भेटेल, m आपल्याला भेटेल 16/80. 16/8. 16/80. 80 भाग जातोय कशाने, जातोय ना बघा. 16 1 जा 16, 16 5 जा 80. बरोबर. तो m काय भेटला आपल्याला 1/5. 1 minus 5. -5 का बरं. y -5 कुठून आला बघा. 20 - 40 इथे ऍडिशन आहे, इथे ऍडिशन आहे. 20 सरळ 4 गेले, राहिले 16. मायनसचं साइन कुठे येणार, मायनस नाही येणार. ओके. सो m इज इक्वल टू 1/5. सो पुट दिस व्हॅल्यू, पुट इन एखाद्या इक्वेशन मध्ये ठेवा. कोणत्या इक्वेशन मध्ये ठेवायचं सांगा तुम्ही. 1/5 कोणतं सिंपल दिसतंय. फर्स्ट इक्वेशन. फर्स्ट इक्वेशन 1 काय आहे ते 10 into m 10 म्हणजे m 1/5 1/5 प्लस 2n plus इज 2n is इक्वल equal टू to 4. बरोबर. मग काय येणार इथे 10 बघा. 5 1 जा 5, 5 2 जा 10. ओके. सो 2n, आता इकडे 2 2n. प्लस आहे, इकडे गेल्यावरती तो मायनस होणार. 4 - 2. लक्षात आली की ही स्टेप. काय केलं मी, हा 2 इकडे प्लस होता, इकडे तो मायनसला गेला. किती आला मग 2n इज इक्वल टू 2n is equal to 2. n इज इक्वल टू 1. बरोबर. आपल्याला काय काय व्हॅल्यू भेटल्या बघा. m इज इक्वल टू 1/5, n इज इक्वल टू 1. ओके. ह्या दोन व्हॅल्यू भेटल्या आपल्याला. बरं, हे आपलं सोल्युशन आहे का, नाही. तर नाही. आता सोल्युशन, आता इथे बघा, इथे थोडंसं तुम्हाला अजून कॅल्क्युलेशन वाढणार आहे. बरं, काय वाढणार आहे, कारण आपण आपलं अजम्पशन बघा काय होतं. मी तुम्हाला परत एकदा मागच्या पेजवर घेऊन जातोय.
बघा आपलं अजम्पशन काय होतं, आपलं अजम्पशन बघा काय होतं, 1/xy x प्लस वाय हे m ची व्हॅल्यू होती, 1/x मायनस वाय ही n ची व्हॅल्यू होती. मग चला आपण हे एकदा इकडे लिहून घेऊया. m काय होता आपला, m इज 1/x प्लस वाय आणि n काय होता 1/x मायनस x minus y. चला मग ठेवा या व्हॅल्यू इथे. आपल्याला काय भेटेल, m ची जर व्हॅल्यू ठेवली तर मला असं भेटेल इथे 1/5 इज इक्वल टू 1/x प्लस वाय. बरोबर, आलं का लक्षात आहे? m ची व्हॅल्यू ठेवली फक्त, बाकी काही नाही केलंय. मग आता इथून x प्लस वाय ची व्हॅल्यू सांगू शकता का तुम्ही? x प्लस वाय काय भेटेल, इक्वल टू 5 भेटेल. बघा इथे 1/5 आहे, 1/x प्लस वाय, तर x प्लस वाय ची व्हॅल्यू काय झाली, 5 झाली. तसंच आता n ची व्हॅल्यू काय होती, 1 होती. 1 इज इक्वल टू 1/x मायनस वाय, म्हणजेच x मायनस वाय काय भेटेल, 1/1 म्हणजेच 1. हे दोन नवीन इक्वेशन, हे इक्वेशन नंबर 5, हे इक्वेशन नंबर 6. तर दोन नवीन इक्वेशन भेटले, पण सोपे आहेत बघा ते. x प्लस वाय इज इक्वल टू 5, x मायनस वाय इज इक्वल टू 1. आता हे सॉल्व्ह करायचे आपल्याला. काय आहे, x प्लस वाय इज इक्वल टू 5, ह्या इक्वेशन नंबर 5, x मायनस वाय इक्वल टू 1. सरळ ऍड करा, ऍड करा. ऍड झाल्यावरती y कॅन्सल होऊन जाईल. बघा ऍड केल्यावरती काय होणार, ऍड केल्यावरती ते 2x येतात. बरोबर, 2x प्लस 0 इज इक्वल टू plus 6, 0 is equal to म्हणजे 6. x किती भेटला, 3. बरोबर, x इज इक्वल टू 3. आता x इज इक्वल टू 3 जर आपण इथे ठेवला त्या इक्वेशन मध्ये, तर y काय भेटेल, 2. बरोबर, मग आपलं सोल्युशन काय आलं आता, x, y इक्वल टू 3,2. हे झालं तुमचं फायनल सोल्युशन x आणि y. बघा समजलं का? हो. बरे, कोणाला अडचण नाही तर याच्यामध्ये? मग आता ते y2 कसं आलं ते तर कळलं. इथे कसं हा, काय आलं? मला वाटलं तुझं सांगायला इथे सांगायचं इथं प्रॉब्लेम होईल. बरोबर, सांगा आता, तुलाच तुझ्याकडून सॉल्व्ह करून घेऊ. परत हे सॉल्व्ह करू बरं का आपण आता. बघा 2x प्लस 0 इज इक्वल टू, म्हणजेच 2x बरोबर 6 आहे. बरोबर आहे का? सांगा आता, तू सांग स्टेप बाय स्टेप. हो 2x इज इक्वल टू 6. x ची व्हॅल्यू काय लिहिणार तू इथे? सर ती 3 आली ते कळलं सर. x इज इक्वल टू 3 समजलं. बरोबर, आता ती ह्या इक्वेशन मध्ये ठेव, x प्लस वाय इज इक्वल टू 5. बरोबर, x ची व्हॅल्यू किती आहे, 3 प्लस वाय इज इक्वल टू 5. 5 म्हणजेच काय येणार तुझा, y इज इक्वल टू 5 मायनस 3. किती झाले, 2. y इज इक्वल टू 2. आता समजलं? हो म्हणजेच काय आलं तुझं आता सोल्युशन इथे, x, x, y is equal to 3, 2. तर अजून कोणाला अडचण आहे याच्यात? नाही. समजलं सगळं आता हे? हो. म्हणजे बघा इक्वेशन आपण किती वेळेस सॉल्व्ह केले, एकदा mn सॉल्व्ह केलं, बरोबर, आणि एकदा xy सॉल्व्ह केलं. इथं म्हणजे जवळजवळ डबल काम आहे. जे आपण मागचे जे कन्सेप्ट बघितल्या हे दोनदा अप्लाय करावं लागतं. त्यामुळे अशा न्यूमेरिकल एक्झामला कधी कधी 3 ते 4 मार्क पर्यंत येतात. ओके, हे लक्षात ठेवायचंय. आता आपण पुढच्या न्यूमेरिकल कडे जाऊ. 3 नंबरचं न्यूमेरिकल आहे. बघा आता हे आपण पूर्ण नाही सॉल्व्ह करणार, मी तुम्हाला कन्वर्ट करून देईल इक्वेशन. पुढचे 3 आणि 4 नंबरचे 2 न्यूमेरिकल आहे, मी तुम्हाला ते पूर्ण कन्वर्ट करून देईल. तुम्हाला एक्स वाय ची व्हॅल्यू काढायची राहील फक्त. बरोबर, mn पर्यंत मी तुम्हाला सॉल्व्ह करून देईल. चला बघा काय आहे, दिसतंय का सगळ्यांच्या समोर इक्वेशन? बघा काय आहे, 27. आता मी डायरेक्टली लिहितो, 1/x मायनस 2 प्लस 31 my plus 3. y प्लस 3 इज इक्वल टू 85. बरोबर, आणि दुसरं काय आहे, 31 1/x मायनस 2 प्लस 27 y plus 3 इज इक्वल टू 8. बरोबर, so assuming 1/x minus 2 equal to m and 1/y plus 3 equal to n, काय भेटेल इक्वेशन? बघा बरं का, इंटरेस्टिंग इक्वेशन भेटणार आहे आपल्याला. आता काय आहे, 27m प्लस 31n इज इक्वल टू 85
आणि त्यानंतर भेटेल आपल्याला 31m प्लस 27n इज इक्वल टू 89. आता याला मी म्हणतो इक्वेशन नंबर 1, हा इक्वेशन नंबर 2. आता व्यवस्थित बघा हे दोन्ही इक्वेशन एकदा परत वाचा. काय आहे? 27m प्लस 31n 27m इज इक्वल टू 85 आणि 31m 85. प्लस 31m 27 plus 27n is equal to 89. आता मी जर व्यवस्थित बघितलं इथे तर मला काय दिसतं, हा 27 इथे m च्या सोबत आहे, हा इकडे n च्या सोबत आहे. बरोबर? इथे 31 n च्या सोबत आहे आणि खालच्या इक्वेशन मध्ये m च्या सोबत आहे. अशी इक्वेशन आपण सॉल्व्ह केलेत एक स्पेशल टाइप मध्ये. कसे सॉल्व्ह केले कोण सांगेल? आठवतंय का कुणाला? सांगा बरं, अशी इक्वेशन आपण सॉल्व्ह केलेत, आठवतंय का कुणाला? कसे सॉल्व्ह करतो? जर असं अल्टर असेल तर काय करतो आपण? एकदा ऍड साइन करतो. चेंज करून साइन चेंज नाही करत, साइन नाही चेंज होता, डायरेक्ट असं काय करतो आपण? एकदा ऍडिशन करतो आणि एकदा सबट्रॅक्शन करतो. एकदा ऍडिशन करायचं आणि एकदा सबट्रॅक्ट करायचं. बरोबर? चला मी तुम्हाला mn पर्यंत सॉल्व्ह करून देणार आहे आज. हे तुम्ही बाकीचं मला नंतर दाखवायचं, तो होमवर्क होईल तुमच्या 2 न्यूमेरिकल्स. तर बघा असे जे इक्वेशन आहे ना, तर कसे करायचे? 27 इथे आहे, 27 इथे आहे, 31 इथे आहे, 31 इथे आहे. असं इक्वेशन आल्यावरती काय करायचं? फर्स्ट स्टेप मध्ये काय करायचं? ऍडिंग 1 and 2. इक्वेशन नंबर 1 and 2 ऍड करा. बघा काय भेटले आपल्याला? 27m प्लस 31n इक्वल टू 85. नंतर खाली काय? 31m प्लस 27n इज इक्वल टू 89. करा बरं ऍड. काय होतं सांगा मला? 27 प्लस 31 58m 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 प्लस 58n इज इक्वल टू 174. बरं काय येईल? डिवाइड बाय 58 ने करा बरं याला. काय होईल इथे? डिवाइड बाय 58. 3 174. बरोबर. डिवाइडिंग बाय 58 जर केलं तर आपल्याला नवीन इक्वेशन भेटेल. इथे भेटेल 58 बाय 58 1 राहील म्हणजे m प्लस n आणि ह्या 174 ला 58 ने 3 चा भाग देतो म्हणजे 3. हे आपल्याला नवीन इक्वेशन भेटेल. m प्लस n इज इक्वल टू 3. याला आपण नंबर देऊया इक्वेशन नंबर 3. हे इक्वेशन भेटलं. आता हे ऍड केलं बरोबर. आता एकदा सबट्रॅक्ट करा. कशातून काय सबट्रॅक्ट करायचं? मोठ्यातनं छोटा. मोठा कोणता दिसतोय मला? 89 मधनं 85 जाईल. बरोबर. मी करतो इथे सबट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम 2. 1 मधनं 2 सबट्रॅक्ट करूया. मग 2 वरती लिहावं लागेल आपल्याला. काय आहे? 31m प्लस 27n इज इक्वल टू 89. आणि दुसरं काय आहे? 27m प्लस 31n इज इक्वल टू 85. आता सबट्रॅक्शन आहे म्हणजे साइन चेंज करावे लागतील आपल्याला. हा प्लस आहे, मायनस करा, हा मायनस करा आणि हाही मायनस करा. चला बरं काय येईल आता इथे? हे भेटेल आपल्याला 31 मधनं 27 गेले. किती राहिले? 4m. बरं 27 मधनं 31 गेले -4m. आणि इथे किती राहिले? 89 मधनं 85 गेले तर राहिले 4. बरोबर. समजलं का? दिसतंय का? 89 मधनं 85 गेले. किती राहिले? 4. बरोबर. मग इक्वेशन काय झालं आपलं हे? 4m मायनस 4n इज इक्वल टू 4. आता याला 4 ने डिवाइड करा. डिवाइड बाय 4. काय भेटेल आपल्याला? m मायनस n इज इक्वल टू 16. कस काय 16 आलं? डिवाइड केल्यावर 16 येईल का ओमकार? 4 1 4. 4 1 4. बरोबर. भेटलं. तो हे भेटलं आपल्याला इक्वेशन नंबर. आता याला देऊया 3 झाला, याला 4 म्हणूया. बरोबर. चला इक्वेशन नंबर 4. बरं आता 3 काय भेटलं होतं आपल्याला? m प्लस n इज इक्वल टू 3 आणि m मायनस n इज इक्वल टू 1. आता हे जर ऍड केले तुम्ही तर तुम्हाला mn ची व्हॅल्यू भेटेल. बघा इथे किती झाले? 2m. nn तर कॅन्सल झाला. इथे किती राहिले? 4. 4. सो m इज इक्वल टू
समजलं का सगळ्यांना? 2m हो. इज इक्वल टू 4. 4ला 2 ने डिवाइड केला, m भेटला आपल्याला 2. बरोबर. आता हा m जर 2 भेटला तर n किती येईल सांगेल आता आपल्याला. n ची व्हॅल्यू कशी काढायची? सर एका इक्वेशन मध्ये तू पुट करायचा. तू सांग आता कसं करणार, कोणतं इक्वेशन निवडणार? सर 3 किंवा 4 केलं तरी चालेल. हो चालेल. 3 करा. चला 3 मध्ये कर. काय आहे 3? 3 m प्लस n इज इक्वल टू 3. या is equal to इक्वेशन मध्ये 3. 2 पुट करायचं. काय येईल? 2 प्लस 2 plus n is equal to 3. इज इक्वल टू 3. म्हणजे n ची व्हॅल्यू किती आली? 3 मायनस 2 म्हणजे n किती आला? 1 1. आता m ची व्हॅल्यू काय भेटली तुला? 2 भेटली. 2 आणि n ची व्हॅल्यू काय भेटली? 1 भेटली. हे झालं तुमचं हाफ सोल्युशन. m इज इक्वल टू 2 आणि n इज इक्वल टू 1. बरोबर. पण m ची व्हॅल्यू काय? m काय आहे? इट इज x मायनस 1 अपॉन x मायनस 2. हे विसरू नका. ब्लू कलरने हायलाइट करून देतो बघा इथे. आलं लक्षात? हे आहे m ची व्हॅल्यू आणि ही आहे n ची. ओके. चला हे आपण पूर्ण सॉल्व्ह करू. तुम्हाला एकच ठेवतो सॉल्व्ह करायला. काय आहे? 1 अपॉन x minus 2 is equal to m and 1 upon काय होता? y plus 3 is equal to y plus 3 आवाज येतो का is रे equal सगळ्यांना? to n. आवाज हो. येतोय का? सगळ्यांना आवाज हो. येतोय? हॅलो, हो. आवाज येतोय सर, ना सगळ्यांना? हो येतो सर. ओके. तर 1 अपॉन x मायनस 2 इज इक्वल टू m आणि 1 अपॉन y प्लस 3 इज इक्वल टू n. बरोबर. तर आता m आपल्याला किती भेटला होता? m भेटला होता 2 आणि n भेटला होता 3 नाही 2 m भेटला होता 2 आणि n भेटला होता 1. चला पुट करायचे. 1 अपॉन x मायनस 2 इज इक्वल टू 2 आणि 1 अपॉन y प्लस 3 इज इक्वल टू 1. काय केलं? आणि m ची आणि n ची व्हॅल्यू आपण पुट केली. मग बघा आता इथे काय होईल? काय होईल सांगा बरं? तो सर x minus 2 आहे इकडे डिवाइड आहे तिकडे तो मल्टिप्लायला जाईल. काय होईल मग तो? 2x 2 x मायनस 4. बरोबर. हा 4 इकडे घ्या. काय होईल? तो प्लस होईल. बरोबर. काय येणार मग तो? 1 प्लस 4 इज इक्वल टू 2x. तो x म्हणजे किती झाला? x इज इक्वल टू 5/2. x इज इक्वल टू 5/2. इथे काय करता येईल? 1 इज इक्वल टू y प्लस 1 is equal to y plus y काय 3 आला? 3 मायनस झाला. 1 मायनस 3 झाला. म्हणजेच y किती भेटला आपल्याला? minus 2 मायनस 2. युअर फायनल सोल्युशन. सोल्युशन इज x, y is equal to 5 y upon 2 comma minus 2. समजलं का? हो. सगळ्यांना समजलं? हो. हे सॉल्व्ह करायला विसरायचं नाही. आता बघा एक शेवटचं न्यूमरिकल आहे या प्रॅक्टिस सेट मधलं. आता हे आपण mn पर्यंत सॉल्व्ह करू, बाकीचे तुम्ही सॉल्व्ह कराल. ठीक आहे. बघा काय आहे? 1 अपॉन 1 upon 3x plus y 3x plus 1 प्लस upon y plus 1 upon 3x minus y is equal to 3 upon 4. 3 अपॉन 4 आणि इकडे आहे 1/2. मी आता डायरेक्ट लिहितो सेपरेट. इन ब्रॅकेट 1 अपॉन 3x प्लस y मायनस 1 अपॉन 2 1 अपॉन माईक बंद करा. माईक बंद करा. 1 अपॉन 3x मायनस y इक्वल टू मायनस 1 अपॉन 8. ओके. तर आता बघा इथे दिसतंय का सारखं तुम्हाला ब्रॅकेट मधलं टर्म 1 अपॉन 3x प्लस y 1 अपॉन 3x मायनस y. बरोबर. तर याला ॲझ्युमिंग करावं लागेल आपल्याला. ॲझ्युमिंग 1 अपॉन 3x plus y is equal to m m and 1 and upon 1 upon minus y minus y is equal to n. is equal to n. बरोबर. इक्वेशन काय होईल पहिलं? m plus n is equal to 3/4.
हे झालं पहिलं इक्वेशन. आणि दुसरं काय होईल, 1/2 m मायनस 1/2 n इक्वल टू -1/8. हे थोडं वेगळं दिसतंय नाही का. काय करता येईल याला, पुन्हा मल्टिप्लाय करा. हा तिथे एन लिहायचा राहिला. कुठे, हा इथे एन लिहायचं ॲझ्युमिंगचे. ठीक आहे. ओके, सो 1/2 m मायनस 1/2 n आणि इज इक्वल टू 1/8. हे इक्वेशन जरा वेगळं दिसतं आपल्याला. सगळं सिम्पल एम एनच्या फॉर्ममध्ये करावं लागेल. हे पण करता येईल बघा. 4 ने मल्टिप्लाय करा, काय होईल, हा 3/4 निघून जाईल. काय होईल इक्वेशन, 4m प्लस 4n इज इक्वल टू 3. 4 ने मल्टिप्लाय केलं तर तो 4 निघून जाईल. इथे 2 ने मल्टिप्लाय करा, हा 2 निघून जाईल. काय येईल इथे, m मायनस n इज इक्वल टू 2 ने मल्टिप्लाय केलं तिथे किती, -1/4. -1/4 येणार. बरोबर. हे पण अजून कन्वर्ट करता येईल. कसं कन्वर्ट करता येईल, 4 ने जर मल्टिप्लाय केलं तर काय भेटेल आपल्याला, 4m मायनस 4n इक्वल टू -1. बरोबर. मग आता 2 इक्वेशन भेटले आपल्याला. ओके, बघा काय इक्वेशन आहेत, 4m प्लस 4n इज इक्वल टू 3 आणि हे आहे 4m मायनस 4n इक्वल टू -1. एकदम सोपे इक्वेशन आहे बघा. इक्वेशन नंबर 1 म्हणूया याला, इक्वेशन नंबर 2 म्हणूया. काय इक्वेशन भेटलं आपल्याला, 4m प्लस 4n इक्वल टू 3, 4m मायनस 4n इक्वल टू -1. असेच आहेत ना. चला आता हे सॉल्व्ह करता येतील का आपल्याला, एकदम सोपं आहे. कोण सांगेल, 8m प्लस 0 इज इक्वल टू 2. ऍडिशन करा बरं का. ऍडिशन म्हणायचं इथं, ऍडिंग 1 and 2. 1 and 2 ऍड केले तर काय भेटेल आपल्याला, 8m प्लस 0 इज इक्वल टू किती झाले, 3 - 1 2. सो m इज इक्वल टू 2/8 म्हणजे हा काय झाला, 1/4. हा m भेटला आपल्याला. बरोबर, हा m भेटला. बघा इथे आता m कुठे ठेवायचा, हा हे बाई इक्वेशन दिसते ना तुम्हाला, हे सोपं आहे जरा. m प्लस n इज इक्वल टू 3/4. m प्लस n इक्वल टू 3/4. इथे जर आपण m ची व्हॅल्यू टाकली 1/4 तर आपल्याला n भेटेल. 1/4 प्लस n इज इक्वल टू 3/4. बरोबर. आता n काय येईल, 3/4 मायनस 1/4. आता चला ही सबट्रॅक्शन मला सांगायची तुम्ही काय ना, 3/4 मायनस 1/4. कसं करायचं हे, याच बघा, याचं डिनोमिनेटर सेम आहे 4 4, तर सिम्पल आहे. 3 मायनस 1/4 करायचं, तर 3 - 1 किती होता, 2/4. बरोबर. किती राहिलं मग, n इज इक्वल टू 1/2. ओके, सो m भेटला आपल्याला 1/4 आणि n भेटला आपल्याला 1/2. ओके, हे झालं हाफ सोल्युशन. बरोबर. आता m काय होता तर बघा, m होता आपल्याकडे हा काय, 1/3x प्लस y. याची व्हॅल्यू भेटली तुम्हाला m ची, आणि 1/3x मायनस y यांची व्हॅल्यू भेटली. बरोबर. आता तुम्ही मला उद्या x आणि y ची व्हॅल्यू इथे मला काढून दाखवायची. x काय असेल, y काय असेल. समजलंय, समजलंय का सगळ्यांना, m ची व्हॅल्यू समजली आहे. मग आता x y ची काढायची. बघा इथे बघा काय झालं, m आपल्याला 1/4 सांगतोय. कोण बोलतोय, सांगतोय मी, नाव सांगा कोण आहे. बरं जाधव. बघ m पर्यंत समजलं तुला, 1/4 आला हा. 2 1 जा 2, 2 4 जा 8. हे समजलं का m पर्यंत, सर परत एकदा सांगा ना पहिल्यापासून. बर ऐका, तर आपण ह्या फॉर्म मध्ये दिलेले आपल्याला 1/3x प्लस y प्लस 1/3x मायनस y इज इक्वल टू 3/4. आणि दुसरे इक्वेशन आहे 1/2 इंटू 3x प्लस y मायनस 1/2 इंटू 3x मायनस y इज इक्वल टू -1/8. तिथे आपल्याला अज्युम करावं लागेल ही जी ब्रॅकेट मधली टर्म आहे 1/3x प्लस y इज इक्वल टू m अँड 1/3x मायनस y इज इक्वल टू n. हे आपण नवीन व्हेरिएबल पुट केले. मग आपल्याला नवीन इक्वेशन भेटलं बघा. इथे ही पूर्ण व्हॅल्यू काय आहे, ही m अज्युम केली आपण, m प्लस n. ओके, सो m प्लस n इज इक्वल टू 3. हे इक्वेशन भेटलं. हे इक्वेशन समजलं का आता तुला, m प्लस n इज इक्वल टू 3/4 कसं आलं, हे जे आहे ठेवलेले पूर्ण आपण m ठेवलंय. हे समजलं का जाधव. हा,
आणि आता बघा इथे पण तोच ब्रॅकेट आहे 1/3x + y, पण त्याला मल्टिप्लिकेशनला 1/2 आहे. मग इथे बघा हे इक्वेशन खाली लिहिले बघा आपण. इथे कसं लिहिलं, हा 1/2 तसंच लिहिलं, पण हा ब्रॅकेट काय आता m आहे. सो 1/2m - 1/2n इज इक्वल टू -1/8 तसाच आला. आता हे 1/2 आपल्याला असं सॉल्व्ह नाही करता येणार. मग आपण काय केलं, त्याला 2 ने मल्टिप्लाय केलं. 2 ने मल्टिप्लाय केल्यावर काय होईल, हा 2 निघून जाईल. इथे 2 ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला काय भेटेल, 1 - m इज इक्वल टू -1/4. लक्षात आलं का हे कसं आलंय? हे आपण अजून कन्वर्ट करत गेलोय. कन्वर्ट कसं केलं, आता इथं 1/4 आहे, हे पण आपल्याला सॉल्व्ह करायला अवघड जातं. मग याला 4 ने मल्टिप्लाय करा. 4 ने मल्टिप्लाय केल्यावर काय होईल बघ इथे व्यवस्थित आता. m - n इज इक्वल टू -1/4. याला जर 4 ने मल्टिप्लाय केलं तर इथे काय होईल, 4m - n - 4n इज इक्वल टू -1/4 इंटू 4. हा 4 कॅन्सल होईल, राहील फक्त -1. हा बघा हे लिहिली. समजलं का आता इक्वेशन? हे 2 इक्वेशन भेटले आपल्याला, ते आपण पुढच्या पेजवर असे सॉल्व्ह केले. काय भेटलं होतं, 4m + 4n इज इक्वल टू 3. 4m - 4n इज इक्वल टू -1. हे जर ऍड केले तर n कॅन्सल होऊन जाईल. मग राहील काय, हा 4 + 4 8m होईल, प्लस 0 इज इक्वल टू 2. 8m इज इक्वल टू 2 भेटला आपल्याला. सो m ची व्हॅल्यू भेटली 1/4. समजली आता m ची व्हॅल्यू कशी आली? आता m ची भेटली 1/4. सो हे m चं एक इक्वेशन होतं जे पहिलं होतं, m + n इज इक्वल टू 3/4. याच्यामध्ये m ची व्हॅल्यू काय भेटली आपल्याला, 1/4 ही आपण इथे पुट केली. ओके, पुट m इज इक्वल टू 1/4. ओके, मग इथे 1/4 पुट केला, 1/4 प्लस n इज इक्वल टू 3/4. आता 1/4 इकडे ऍडिशन आहे, इकडे जर राईटला घेतलं तर तो होईल सबट्रॅक्ट. व्हॉट विल बी n इज इक्वल टू 3/4 - 1/4. आणि ही सबट्रॅक्शन कशी होते, आता याचा डिनॉमिनेटर 4 सेम आहे. सो 3 - 1/4 इज इक्वल टू 2/4. सो n इज इक्वल टू 1/2. समजला m आणि n कसा आलाय? आता m आणि n आलाय, प्रॉब्लेम अजून संपलेला नाहीये. आपल्याला x आणि y ची व्हॅल्यू काढायची. m ची व्हॅल्यू काय आली, 1/4. पण बघा m काय घेतलेलं आहे तुम्ही, 1/3x + y. इथे तुम्ही सॉल्व्ह करायचा आहे m ची व्हॅल्यू ठेवून. x आणि y मधलं एक इक्वेशन भेटेल. इथे सुद्धा तुम्हाला x आणि y चे एक इक्वेशन भेटेल. परत सिंपल x y चे इक्वेशन भेटलेले तुम्हाला उद्या सॉल्व्ह करायचे आहे आणि मला दाखवायचे. ग्रुपवरती फोटो टाकायचा आहे. ठीक आहे, हा x आणि y याची व्हॅल्यू फाइंड करायची. हा असेल तुम्हाला होमवर्क. ओके, समजलंय? ओके, ज्या मुलांना आधीच्या टॉपिकचे काही प्रॉब्लेम्स असतील बघा, आपल्या चॅनलला पूर्ण व्हिडिओज अवेलेबल आहे. तुमच्या आधीचे पण न्यूमरिकल, ग्रामर रूल वगैरे सगळे त्या रेफर करा. तुमच्या मित्रांना पण सांगा. ठीक आहे? ओके, थांबा जरा.